Yes, sir. हां, हां. Yeah. So good morning, everyone. माझा आवाज येतोय सर्वांना? हां, येतोय सर. येतोय, येतोय, येस. येतोय. सो आता आपण हे स्टार्ट करूया प्रेझेंटेशन. थँक यू व्हेरी मच सर फॉर गिव्हिंग मी अन अपॉर्च्युनिटी आणि विल स्टार्ट दिस प्रेझेंटेशन. एक प्रार्थना म्हणून आपण सुरू करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. थँक यू. सध्याच्या काळात ज्या परिस्थितीमधून आपण चाललेलो आहोत, यामध्ये मला वाटतं व्हॅक्सिनेशन पेक्षाही फार महत्त्वाचं जर काही असेल, तर तो आपला स्वतःचा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली माइंडसेट आणि माइंडसेट डिझाइन करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी किंवा स्ट्राँग करण्यासाठी एक अल्मायटी परमेश्वर भगवंत यांच्या स्मरणानेच आपण कुठलंही कार्य किंवा कृती करणं गरजेचं आहे. तर आजचा हा प्रेझेंटेशन फार युनिक सब्जेक्ट आहे आणि मोस्ट ऑफ बऱ्याचशा लोकांनी याच्यामधून ते हे प्रेझेंटेशन पूर्वी कदाचित अनुभवलं पण असेल आणि याचं सब्जेक्ट खूप सिंपल आहे. द मॉडर्न मॅन अँड लाईफस्टाईल टेररिस्ट म्हणजे आजचा आधुनिक व्यक्ती, मनुष्य आणि आज आपल्या भोवती जे थ्रेट्स आहेत किंवा ज्या पद्धतीतून किंवा ज्या परिस्थितीतून आज आपण जात आहोत आणि याचा आपल्यावर काय इम्पॅक्ट होतोय, हे सर्वजण आपण अनुभवतोय आणि ह्या संदर्भात एक अवेअरनेस देणारा हा सेशन आहे. अँड मोस्ट ऑफ दिस ॲज गुड ॲज प्रॅक्टिकल सेशन पण आहे आणि थोडा स्पिरिच्युअल सेशन पण आहे, जो आपल्या अंतर्मनात आपल्याला डोकायला अं, अंतर्मुख होण्यासाठी मदत करेल. आज म्हणजे बहुतेक अशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत, की करोडोंची संपत्ती असणारी लोकं आहेत, पण ते सर्व सोडून त्यांना जावं लागलेलं आहे. हाय अर्निंग इज अ ब्लेसिंग. आज पैसा कमवणं खूप सोपं म्हणता येईल किंवा पूर्वी कधीही नव्हतं. इतक्या सहज गतीने आपण अर्निंग करायला लागलेलो आहोत. पण त्याच वेळेस याची फार मोठी किंमत आज आपण चुकवतोय आणि फक्त भारत किंवा महाराष्ट्रच नव्हे, तर पूर्ण जगभरात या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे. डिस्ट्रेसिंग म्हणजे स्ट्रेस ज्यावेळेस वाढत जातो, तर डिस्ट्रेसिंग बिकॉज ऑफ फ्रिक्वेंट कॉमन एलिमेंट्स हे काही चित्र आपल्या परिचयाचे आहेत. छातीमध्ये फ्रिक्वेंटली थोडंसं बर्निंग होणे किंवा मायग्रेन किंवा ओबेसिटी, वजन वाढणे आणि ओबेसिटी इज द बिगेस्ट मार्केट इन टुडेज लाईफस्टाईल. आजच्या जीवनात जर आजूबाजूला पाहिलं तर ओबेसिटी हे सर्वात मोठं एक हेल्थ सेक्टरमध्ये एक मार्केट झाले, ज्यामध्ये फक्त वजन कमी करणे, वजन वाढवणे याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सेल केल्या जातायत. आणि कॉमन एलिमेंट्स लीडिंग टू कॅप्टिव्ह डिसीज आणि हे जे काही लक्षणं पूर्वी दिसत होते, हीच लक्षणं पुढे जाऊन अशा आजारांचं एक स्वरूप घेतात. उदाहरणार्थ काही ऑर्थरायटिस, सांधेदुखी, हार्ट डिसीज, अस्थमा. आता हे कॉमन लक्षण आहेत. प्रत्येक घरात म्हणजे 80% लेडीजना मी बऱ्याच वेळा माझ्या प्रेझेंटेशनमध्ये पण मी ह्या गोष्टी सांगतो, की गुडघेदुखी, कंबरदुखी, मूळ व्याधाचा त्रास. 80% लेडीज ह्या परिस्थितीतून, ह्या आजारपणातून जात आहेत. हार्ट डिसीज, ई-सी-जी हा आज एक कॉमन गोष्ट झालेली आहे, की प्रत्येक व्यक्ती सांगतात, की ई-सी-जी करून घ्या. त्यानंतर पंप, पंप वापरणे कारण श्वास आता पूर्ण घेता येत नाही आणि ज्या परिस्थितीतून आज आपण जात आहोत, कोरोना हे सर्दीचंच नामांतर केलेलं, नाव बदलून एक डिसीज आपल्या समोर आलेला आहे. अ, मी एक रिक्वेस्ट करीन सर्वांना प्लीज जर शक्य असेल तर तुमचे व्हिडिओ ऑफ करा, इफ इट इज पॉसिबल. आणि ही जी लिस्ट आहे, जे कॅप्टिव्ह डिसीजेस आज आपण म्हणतोय, तर हीच लिस्ट पुढे चालून अस्थमा, आर्थरायटिस, हाय बीपी, मायग्रेन, डिप्रेशन आणि सर्वात मोठा आजच्या काळात जर घातक आजार असेल तर तो आहे डिप्रेशन, तणाव. त्यानंतर लो बॅक पेन, स्ट्रेस म्हणजे पाठीचं दुखणं जे सुरू झालेलं आहे किंवा स्ट्रेस स्ट्रेस आणि डिप्रेशन हे हातात हात घालून येतात. त्यानंतर स्ट्रेस इंड्यूस डायबिटीज
ज्याला डायबिटीज आज आपण आजार म्हणतो, हा डायबिटीज फक्त खाण्यापिण्यामुळे होत नाही, तर स्ट्रेस इंड्यूस याच्यावर जास्त परिणाम करतो. त्यानंतर पाइल्स, डायजेस्टिव्ह आणि स्लीप डिसऑर्डर. तर ही काही आजारांची मी फक्त नावं घेतलेली आहेत. पण आता ही नावं मेडिकल सायन्सने दिलेली आहेत समजा. पण व्हॉट यू मीन बाय डिसीज आजारपण म्हणजे काय? तर ज्यामध्ये आपण अनकम्फर्टेबल होतो किंवा आता आपल्याला त्या वेदना सहन होत नाही, तर त्यावेळेस आपण त्या प्रत्येक दुखण्याला, वेदनेला एक नाव देतो. कदाचित काही लोकांमध्ये हे जास्त सिम्प्टम्स पण असतील आणि काही लोकांमध्ये एखादा डिसीज किंवा एखादं आजारपण घेऊन ते पूर्ण आयुष्य पण काढतात. तर आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो आणि हा आपला लाईव्ह सेशन म्हणजे मी आता फक्त बोलतोय, मला ऐकायला येणार नाही तुम्ही काय बोलताय. पण आर यू रिअली हेल्दी? खरंच आज आपण प्रत्येक व्यक्ती खरंच निरोगी आहोत का? आणि हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर तुम्हाला याचं उत्तर कळेल, की आज प्रत्येक व्यक्ती या तणावाखालीच जगतोय, की कदाचित कोरोना आमच्या घरात तर येणार नाही किंवा मी त्याला बळी पडणार नाही किंवा अ, माझी टेस्ट पॉझिटिव्ह येणार नाही. तर आरोग्य, आजाराची पूर्वस्थिती आणि आजारपण अशी ही एक सायकल आहे. इथं तुम्हाला दिसत असेल या प्रेझेंटेशनमध्ये, की हे एक हेल्दी सुखी कुटुंब, की जे आनंदाने एक कुटुंब आहे, जोडपं आहे आणि एक लहान बाळ. पण नंतर हेच कसं कन्व्हर्ट होत जातं बघा. नो एनर्जी म्हणजे उत्साह नाहीये, कंटाळवाणा झालेला आहे किंवा झोप पूर्ण होत नाहीये, आजार बळावत चाललेले आहेत आणि रात्री जागरण होतं. यालाच इन्सोम्निया किंवा अनिद्रा रोग म्हणतात आणि नंतर हेच पुढे चालून फ्लू किंवा ताप येणं यामध्ये कन्व्हर्ट होतं. आणि आज जे काही आपण इथे डिस्कस करत आहोत, कदाचित यात काही नवीन लोकं सुद्धा असतील किंवा ज्यांना जास्त इंट्रोडक्शन नाहीये, की हे काय चाललंय. पण एक अवेअरनेस सेशन आज आपण इथं घेतोय. पण त्या सर्वांसाठी इथं मला सांगावसं वाटेल, की वी आर ऑल आपण सर्वजण ह्या आजाराच्या पूर्वस्थितीमध्ये आहोत किंवा आपण उद्यासाठी एक कॅन्डिडेट झालेलो आहोत. माहिती नाही, की उद्या कुणावर काय वेळ येईल. पण त्यासाठी आज आपण सर्वांनी जागृत होणं फार गरजेचं आहे. तर आता याची आपण काही कारणं शोधूया. आज ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, तर याचं काहीतरी कारण असलं पाहिजे आणि हे जे कारण आहे, हे जर आपल्याला आज समजलं, तर ते निवारण करण्याची सुद्धा आपल्यात तेवढी अंडरस्टँडिंग येऊ शकते. 2 गोष्टी आहेत फार महत्त्वाच्या. एक आहे आपल्या शरीरामध्ये जे कंटिन्युअसली डिसहार्मोनी होत आहे, त्याची काही कारणं आहेत आणि कॅप्टिव्ह डिसीजेस आहेत. तर हे 2 अनवॉन्टेड गिफ्ट्स आहेत, की ज्या आपल्याला ह्या मॉडर्न लाईफस्टाईलने दिलेल्या आहेत. जे कुणालाही नकोय, पण आज आपल्याला त्यांना फेस करावं लागतंय. फॉर एक्झाम्पल स्ट्रेस आणि स्ट्रेस, ताण-तणाव वाढण्याची काही कारणं आहेत आणि ही जी कारणं आहेत, त्यात एक कारण हे पण आहे, की आज आपण मॉडर्न आणि अल्टर्ड झालेलो आहोत. आपण आपली जीवनशैली बदललेली आहे. कदाचित इथून पूर्वी काही गोष्टी आपल्या जीवनात जुन्या पारंपरिक पद्धतीने असतील, पण आज आपण मॉडर्न होण्याच्या एका हव्यासापोटी हा जास्तीचा तणाव ओढवून घेतलेला आहे. स्ट्रेसमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक गुड स्ट्रेस, एक बॅड स्ट्रेस. स्ट्रेस असायला हवा, पण जर तो प्रमाणापेक्षा जास्त झाला, तर त्याचा आपल्या शरीरावर, आपल्या जीवनावर, आरोग्यावर, कुटुंबावर आणि आपल्या रिलेशन्स जे काही नातेसंबंध आहेत, त्याच्यावर पण घातक परिणाम होतो. आणि दुसरी गोष्ट आहे कंटिन्यूअस अँड कन्सिस्टंट एक्सपोजर म्हणजे जी गोष्ट सातत्याने आपल्याकडे येत आहे किंवा आपण त्याला सामोरे जात आहोत, ते म्हणजे टॉक्सिन्स. आता टॉक्सिन्स हा शब्द काही लोकांसाठी नवीन असेल. टॉक्सिन्स म्हणजे काय? तर टॉक्सिन्स म्हणजे विषारी पदार्थ आणि असं विषारी पदार्थ आपण आपल्या सेल्समध्ये, आपल्या पेशींमध्ये एक्सपोज करतो आणि याच्यामुळेच किंवा याचाच परिणाम आहे, की अनहेल्दी लाईफस्टाईल.
आता स्ट्रेस विषयी आपण थोडक्यात बोलूया. स्ट्रेस इज अ अनसीन सायलेंट किलर. स्ट्रेस दिसत नाही. एखादा व्यक्ती आनंदी आहे किंवा दुःखी आहे, हे कदाचित त्याच्या वरच्या पोशाखाकडे बघून कळणार नाही. जोपर्यंत त्याला आपण प्रत्यक्ष विचारत नाही, तोपर्यंत ही गोष्ट जाणवत नाही. जसं की स्ट्रेस म्हणजे हा असा सायलेंट किलर आहे, की न सांगता, न गोंधळ करता किंवा त्याची येण्याची बातमी पण नसते, पण आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आता स्ट्रेसचे काही प्रकार आहेत एन्व्हायर्नमेंटल, फिजिकल, मेंटल आणि केमिकल. एन्व्हायर्नमेंटल म्हणजे जे आपल्या समाजात अवती-भोवती चाललंय, फिजिकल जे आपले स्वतःच्या शरीराचे आहेत, मेंटल जे आपण आपल्या कल्पनेमध्ये किंवा आपल्या डोक्यांमध्ये जे विचार चालू असतात, याचे पण परिणाम आपल्यावर होतात. आणि दुसरे आहेत जे केमिकल्स आपण कंझ्युम करतोय. तर एक गोष्ट मला इथं प्रत्येकाला विचारावीशी वाटते, की आज आपल्या समोर जे ध्येय आहे किंवा आपण जे काही अचीव्ह करणार आहोत किंवा जे टार्गेट सेट केलेत, या प्रत्येक गोष्टीचा एक अल्टिमेट गोल आहे, उद्देश आहे. तो उद्देश काय आहे? कुणाला सांगता येईल? काय उद्देश असतो? फॉर एक्झाम्पल जर एखाद्याला चांगलं एज्युकेशन कंप्लीट करायचंय, बी-टेक व्हायचंय, एम-टेक व्हायचंय, सी-ए व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, ॲडव्होकेट व्हायचंय. तर हे ॲडव्होकेट होण्या पाठीमागे उद्देश काय आहे? अ, सर मला वाटतं तुम्ही जर पार्टिसिपेट केलं तर थोडं बरं होईल. मीच करू का? येस, येस. कारण आता हां, सगळ्यांना करता येणार नाही. करता येणार नाही. लाईफमध्ये त्याला यश सक्सेस पण आहे, सक्सेसफुल बनायचंय. चॅटिंग करतायत काही लोकं. चॅटिंग पाहू शकता तुम्ही. अ, ओके. पण आय एम तुम्हाला सॉरी आता बघता येणार नाही तुम्हाला. पैसा पाहिजे आयुष्यामध्ये. विलास जांभेल सर म्हणतात आयुष्यामध्ये पैसा मिळवायचा आहे. राइट. ओके. अजून कोणाला चॅटिंग करायचं करू शकता. बरं. अ, अच्छा एक चांगलं जीवन जगण्यासाठी असं म्हणतायत गॅलॅक्सी A50 येस. चांगलं ओके. जीवन जगायचंय. बरं काही हरकत नाही. हं. काही उत्तरं मीच देतो आता. ओके. द्या, द्या. हं. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक लहान बाळ ज्यावेळेस शाळेत जात असतो, त्यावेळेस त्याच्या वडिलांचे, आई-वडिलांचे किंवा पॅरेंट्स पालकांचं काही त्याच्याकडनं एक्स्पेक्टेशन असतात. फॉर एक्झाम्पल याने उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर काय होईल? तर उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्याला चांगला जॉब मिळेल म्हणजे करियर त्याचं सेट होईल. बरं करियर सेट झाल्यानंतर काय होईल? तर तो चांगला जॉब मिळाला, करियर झालं चांगलं अ, आणि इन्कम सोर्स वाढला. त्यानंतर काय करेल, की घर वगैरे किंवा गाडी, बंगला हे सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर काय होईल? तर लग्न होईल. लग्नानंतर काय होईल, की चांगली मुलगी मिळेल आणि मुलं होतील. मुलं झाल्यानंतर पुढे काय? तर हे एक इमॅजिनेशन आहे, की ज्यामध्ये आपण एका गोष्टी पाठीमागे पळतोय आणि ते म्हणजे आनंद. खुशी किंवा ब्लिस, हॅपीनेस या एका गोष्टीसाठी आज आपण प्रत्येक जण जे काही वेगळे टार्गेट किंवा गोल सेट केलेले आहेत, की हे अचीव्ह केल्यानंतर मग मला जे मला इच्छित परिणाम आहे, जे साध्य करायचंय तो आनंद किंवा ते हॅपीनेस मिळेल. पण एक गोष्ट आपण विसरतो, की ह्या सगळ्या धावपळीत आपण 2 गोष्टी कॉम्प्रोमाईज करतो. एक आपला स्वतःचा आनंद, हॅपीनेस आणि दुसरी गोष्ट आरोग्य. आज आपण ज्या स्थितीमध्ये आहोत, याच्यात आज आपल्याला आनंद मिळवता येणं फार गरजेचं आहे आणि हे जर तुम्ही मिळवू शकलात, तर तुम्ही तुमचे सर्व गोल अचीव्ह कराल. तर याच्यासाठी काही मेथड आहेत, काही प्रोसेस आहेत. जसं की शून्य मेडिटेशन आहे, जे दातो डॉक्टर लिम सिओजिन यांच्याकडून आम्ही शिकलेलो आहोत आणि त्यानंतर बरेचसे गोल अचीव्ह करणं खूप ईझी आणि खूप सिंपल झालं. कारण अवेअरनेस आला, जागृती आली, की आपण नेमकं काय करत आहोत. तो फर्स्ट थिंग. आणि ज्या गोष्टी आज आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय ते फक्त कम्फर्ट झोन आहे. कम्फर्ट. म्हणजे ज्या खुर्चीवर तुम्ही आज बसलेला आहात, ज्या सोफ्यावर तुम्ही बसलेला आहात किंवा ज्या लॅपटॉपच्या समोर तुम्ही बसलेला आहात कदाचित किंवा जो तुमचा Appleचा फोन असेल, हे कम्फर्ट आपण फक्त विकत घेतोय. पण याच्याबरोबर आपण अशी काही गोष्ट पण आपल्या जीवनात येते, की जी अनसीन आणि सायलेंट किलर आहे, जी दिसत नाही, पण ती काम मात्र करते.
तर याच्यावर पण ओव्हरकम करण्यासाठी काही गोष्टी आहेत. आता ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी अ, सर्दी आता केमिकल किंवा मेंटल या गोष्टी इथं आलेल्या आहेत. अनसीन सायलेंट किलर स्ट्रेसमध्ये हे कसं काम करतं? 2 वर्षापूर्वी जर एखाद्या व्यक्तीला सर्दी झाली, तर आपण काय विचार करत होतो, की 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात बरी होईल. बरं, जर त्याने शिंकला किंवा अ, शिंकण्याची प्रोसेस जरी चालू असली, तरी आपण काय दुर्लक्ष करायचो, की बाबा काही हरकत नाही. पण आज एन्व्हायर्नमेंटल आणि मेंटल ह्या 2 गोष्टींमुळे अशी परिस्थिती आलेली आहे, की जर एखाद्या व्यक्तीला नॉर्मल सर्दी झाली, तरी घरातल्या लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तर ही गोष्ट का झाली? कारण याच्या पाठीमागे बरेच व्हेरियस रिझन्स आहेत. त्यातलं एक रिझन आहे मीडिया पण आणि जो विषाणू एकदम सूक्ष्म आहे, त्याला आपण एक्झॅगरेट करून म्हणजे अति अवाढव्य करून पाहायला लागलेलो आहोत आणि इथेच आपला माइंडसेट विपरीत वेगळ्या दिशेला, उलट्या दिशेला काम करायला सुरुवात त्याने चालू केलेली आहे. आणि हा सुद्धा स्ट्रेसचाच एक पार्ट आहे. जे आपण आपल्या स्वतःच्या मेंटली प्रिपेअर करतो आणि मेंटली मग त्याचे अ, त्या शंकेत किंवा डाउट्समध्ये आपण जीवन जगतोय. आता मॉडर्न अल्टर लाईफस्टाईल म्हणजे काय? हरी, वरी आणि करी. आज जीवन थांबलेलं आहे, लॉकडाऊन आहे म्हणून किंवा आता ह्या 2 साधारण 1-2 आठवडे ही परिस्थिती चालू होती. याच्या आधी काही महिने ही परिस्थिती चालू होती, की ज्यावेळेस जग थांबल्यासारखं वाटत होतं. पण त्याच्या आधी जर तुम्ही थोडंसं बारकाईने अॅनलाईज केलं असेल, तर प्रत्येक जण धावपळीत जीवन जगत होता. प्रत्येक जण म्हणजे कुणालाही जर तुम्ही काही विचारलं, काही सेशन घ्यायचे, काही हेल्थ अवेअरनेस द्यायचंय, तर त्यावेळेस ते एकच गोष्ट सांगायची, की आमच्याकडे वेळ नाहीये. कुणालाही विचारा तुम्ही. तुम्हाला आठवत असेल आणि इव्हन घरातली जी गृहिणी आहे, जी 24 अवर्स बिझी आहे. 24 तास जर कोणी बिझी असेल, तर ती घरातली एक माता भगिनी आहे. एखादा पुरुष जर घराबाहेर जात असेल कामानिमित्त, तर तो 8 तासात घरी परत येईल. पण ही जी लेडीज आहे, ही 24 अवर्स बिझी आहेत. पण आज ह्या 2 वर्षात मला वाटतं वर्षभरात त्यांना सुद्धा आराम मिळाला. कारण शाळा पण स्टॉप झाल्या आणि सगळे एज्युकेशन आता ऑनलाईन होतंय. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आपल्या जीवनात. तर आज हरी, वरी, वरी म्हणजे चिंता आणि करी म्हणजे पोटभर जे अ, पौष्टिक पदार्थ होते, आरोग्यवर्धक होते, ते आज आपण कॉम्प्रोमाईज केले आणि याची जागा घेतली वडापाव, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स अशा गोष्टींनी ज्याला आपण फास्ट फूड म्हणतो आणि हे फास्ट फूड किती भयंकर आहे याचे पण आपल्याला आज रिझल्ट जाणवत आहेत. तर काही काळापूर्वी आपण खरंच कमी जगत होतो आणि मरत मात्र जास्त होतो. आणि आता आपल्याला वेळ मिळाला आहे, की स्वतः जरासं अॅनलाईज करावं, की आपण कुठल्या दिशेला जात होतो आणि हा प्रकृतीचा एक नियम आहे. ज्यावेळेस मनुष्य प्रकृती विरुद्ध आचरण करतो, त्यावेळेस ती प्रकृती त्याला एका अर्थाने शिक्षा देते. आता माझ्या पाठीमागे जर तुम्ही बॅकग्राऊंड पाहिला असेल, तर हे बॅकग्राऊंड आहे युनिव्हर्सचं आणि युनिव्हर्समध्ये तेवढी क्षमता आहे, की जे तुम्हाला हवंय, जे तुम्ही डिमांड करतात, ते तुमच्या समोर, तुमच्या पुढ्यात आणून ठेवतं. आणि दुसरं जे घातक परिणाम म्हणा किंवा जे घातक अस्त्र आहे किंवा टेररिस्ट आहे, तर तो आहे टॉक्सिन्स. टॉक्सिन्स विषारी पदार्थ. आता ते पुढच्या स्लाइडमध्ये पण कळलं आपल्याला. उदाहरणार्थ काही गोष्टी ज्यांची आपल्या शरीराला बिलकुल आवश्यकता नाहीये, पण तरी सुद्धा ती आपल्याला घ्यावी लागते. म्हणजेच काय? धूळ. थोडंसं एक फेरफटका मारून या दुपारच्या वेळेस, तर तुम्हाला जाणवेल एक साधारण किलोभर धूळ आपण घेऊन आलेलो असतो घरी आणि ही धूळ वेगवेगळ्या पद्धतीची आहे. काही गोष्टी आपल्या शरीरासाठी चांगल्या आहेत, पण जर अति प्रमाणात घेतलं तर ते सुद्धा घातक आहे. उदाहरणार्थ साखर आणि मीठ आणि काही गोष्टी आहेत ज्या शरीरासाठी चांगल्या कधीही नव्हत्या, पण त्या आता पोल्युटेड झालेल्या आहेत. म्हणजे पाणी, अन्न आणि हवा. हवा, पाणी, अन्न. पोल्युटेड
प्रदूषित हे आपल्यासाठी कधीही चांगलं नव्हतं, पण आज आपल्याला ते पाहावं लागतंय. आणि एवढ्या 3 गोष्टी सफिशियंट नव्हत्या म्हणून अजून एक गोष्ट ॲड केली मनुष्याने ते म्हणजे चुकीच्या सवयी. म्हणजे अशा काही सवयी ज्या आपल्या आरोग्यासाठी कधीच चांगल्या नव्हत्या. वेळेवर न जेवणं, वेळेवर न झोपणं आणि आता ऑनलाईनमुळे असं झालेलं आहे, की मुलं सुद्धा बराच वेळ टीव्ही पाहत राहतात किंवा मोबाईल पाहत राहतात आणि आजची परिस्थिती तर अशी आहे जेव्हापासून हे ऑनलाईन एज्युकेशन चालू झालेलं आहे, सरासरी ॲव्हरेज रात्रीची झोपण्याची वेळ साधारण 1-1.5 अशी होत चाललेली आहे. मोठ्या माणसांसाठी एक ठीक होतं, पण लहान मुलं सुद्धा आता याच्यात व्हिक्टिम होतायत, बळी पडतायत. तर हे पिक्चर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की हे काही विषारी पदार्थ आहे. जसं की मोठमोठी शहरं आणि त्यांचा जो निचरा होतो, कचरा होतो, हे सांडपाणी नद्या-नाल्यांमध्ये सोडलं जातं. त्यानंतर ज्या इंडस्ट्रियल एरियामध्ये आपण राहतो, त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये जे प्रदूषण आहे किंवा जे कारखान्यांचं वेस्टेज आहे, हे आपल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये सोडलं जातं. त्यानंतर पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड हे कीटकनाशकं, बुरशीनाशकं जे आपल्या अ, धान्य आहे किंवा शेती आहे याच्यावर फवारलं जातं, पिकांवर फवारलं जातं आणि हे सुद्धा अल्टिमेटली आपण कन्झ्युम करतोय. आणि त्यानंतर हे जे पोल्युशन आहे, ज्यामध्ये ऑटोमोबाईल पोल्युशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सुद्धा आपण आज कन्झ्युम करतोय. 1 मिनिट हां. ओके. तर यामध्ये टॉक्सिन्स आहेत आणि याच्यात 2 प्रकार आहेत. एक आहे एक्सटर्नल, एक आहे इंटरनल. टॉक्सिन्स म्हणजे हेच विषारी पदार्थ जे आपण कन्झ्युम करतोय. हवा, पाणी, अन्न, सवयी. पण याच्या व्यतिरिक्त 2 गोष्टी अजून आहेत, जे इंटरनल आहेत. ज्याला सायकॉलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल पण म्हणता येईल. तर सायकॉलॉजिकलमध्ये काय आलं स्ट्रेस, स्ट्रेस इंड्यूस्ड डायबिटीज, हार्मोनल इम्बॅलन्स, इरेग्युलर स्लीप. हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे आज प्रत्येक माता भगिनी या परिस्थितीतून जातीये. आणि एक फिजिओलॉजिकल एक्सेस शुगर, सॉल्ट, युरिक ॲसिड, कोलेस्ट्रॉल कमी होतो, कोलेस्ट्रॉल वाढतोय आणि ट्रायग्लिसराईड. आता ह्या 2 गोष्टी ज्या आहेत कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड हे एकमेकांचे नातेवाईक म्हटलं तरी चालेल. कारण कोलेस्ट्रॉलचाच छोटा प्रकार आहे ट्रायग्लिसराईड आणि जेवढं तुम्ही जेवणामध्ये जास्त तेल वापराल, तेवढ्या प्रमाणात ह्या गोष्टी आपल्या शरीरात येतील. आता सायकॉलॉजिकल स्ट्रेसमध्येच हार्मोनल इम्बॅलन्स मी जे म्हणालो होतो, याच्यातच 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ते आहेत एक इरेग्युलर पेनफुल मंथली पिरियड्स, मायग्रेन, हेडेक्स आणि डायबिटीज. या काही गोष्टी अशा आहेत, की ज्याच्याकडे एकतर दुर्लक्ष केलं जातं आणि काही गोष्टी ज्यांच्यावर उपचार नाहीत. मायग्रेन आणि हेडेक त्याच्यावर उपचार नाहीयेत आणि डायबिटीज होण्याचं जर जनरल कारण कुणाला विचारलं, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं, की साखरेचे पदार्थ जास्त खाल्ले किंवा इन्सुलिन जास्त शरीरामध्ये गेलं, तर त्याच्याने डायबिटीज होतो. पण इन्सुलिन कमी प्रमाणात नाही, तर जास्त प्रमाणात शरीरात तयार होण्याचं एक कारण म्हणजेच अ, भरपूर आणि नंबर ऑफ टाइम्स म्हणजे जास्त वेळा जेवण करणं किंवा छोट्या-मोठ्या गोष्टी खात राहणं, याच्याने इन्सुलिन जास्त वाढतं आणि हे सायकॉलॉजिकल स्ट्रेसमध्ये येतं. एखादा व्यक्ती जर स्ट्रेसमध्ये असेल, तणावाखाली असेल, तर हे एक नॅचरल फिनॉमिना आहे, की त्याला जास्त खावंसं वाटतं. आणि काही लोकांचं वजन फक्त ह्याच गोष्टीमुळे वाढलेलं आहे. आणि हे जे फिजिओलॉजिकल टॉक्सिन्स आहेत, तर यांचे हे 3 आजार जे आज आपल्याला फ्रिक्वेंटली जास्त पाहायला मिळतात. तर ते म्हणजे अस्थमा, डायबिटीज आणि आर्थरायटिस. अस्थमा ज्यावेळेस आपल्याला हा पंप वापरावा लागतोय, डायबिटीज तर आहेच आणि आर्थरायटिस सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी आणि ही लिस्ट एवढीच आहे का? तर नाही. ही लिस्ट फार मोठी आहे.
पण आता याच्यातले जे आपल्याला परिचयाचे आहेत त्या काही ह्या गोष्टी आहेत. तर मला असं सांगावसं वाटेल, की प्रत्येक आजाराचं किंवा डिसीजचं जर काही मेन रिझन असेल, तर हे 2 गोष्टी आहेत. एक आहे विषारी पदार्थ जे आपण कन्झ्युम करतोय आणि दुसरा आहे स्ट्रेस, जो अतिरिक्त तणावाखाली, दबावाखाली आज आपण वावरतोय. आता ह्या आपल्या शरीरातील काही पेशी किंवा एक चित्र आहे असं, की जे समजण्यासाठी एक एक्झाम्पल दिले आहे, उदाहरण दिलेलं आहे. जसं की आपल्या पेशींना काय हवंय? आपल्या पेशींना हवंय ऑक्सिजन म्हणजे शुद्ध हवा आणि दुसरं न्यूट्रिशन सकस पौष्टिक आहार आणि त्याच्या बाजूला ही जी पेशी आहे, याचं एक मेम्ब्रेन आहे, एक कवच आहे. तर जगण्यासाठी जर ह्या 2 गोष्टी आपल्याला मिळाल्या, तर आपण सर्व्हाईव्ह करू शकतो. पण मग प्रॉब्लेम कुठे आहे आता? तर प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे, की हे पोल्युटेड झालेलं आहे. जी शुद्ध हवा आपल्याला पाहिजे ती शुद्ध हवा आज मिळत नाही. का मिळत नाही? कारण त्याचे मगाशीच आपण काही उदाहरणं पाहिले ऑटोमोबाईल सेक्टर्स, गाड्या म्हणा किंवा कारखान्यांचं प्रदूषण म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती पोल्युटेड झाली आणि न्यूट्रिशियस सकस पौष्टिक आहार आज आपण त्याला वंचित आहोत. हवा, पाणी, अन्न आणि ह्या सवयी आणि अशा पद्धतीने हे टॉक्सिन्स विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये जात आहे. जर मी तुम्हाला म्हणालो, की हा चांगल्या प्रतीचा उच्च क्वालिटीचा युरिया आहे. 1 ग्रॅम कन्झ्युम करा. तर तुम्ही कराल का? नक्कीच नाही करणार. तुम्ही म्हणाल, "सर असं कसं काय? आपण कसं काय कन्झ्युम करू?" पण ॲट द एंड ऑफ द इयर एका वर्षाच्या शेवटी ज्यावेळेस तुम्ही हिशोब कराल, तर किलोभर युरिया तसाच पोटात गेलेला असतो. त्यामध्ये भाजीपाला आहे, काही प्रमाणात भेसळयुक्त दूध सुद्धा आहे, ज्याचा परिणाम, ज्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होतो. काही गोष्टी जाणतेपणे होतात, काही गोष्टी अजाणतेपणे होतायत. आणि मी असे नंबर ऑफ टेस्टिमोनियल्स पाहिलेले आहेत, जे कांदा, लसूण पण कधी खात नव्हते किंवा नॉन व्हेजिटेरियन असा पदार्थ त्यांच्याकडे कधी नव्हता. पण त्यांना सुद्धा कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि हे होण्याचं कारण काय? तर हवा, पाणी आणि अन्न जे ते कन्झ्युम करतायत याचे ते परिणाम आहेत. आणि आज आपलं दुर्भाग्य म्हणता येईल अशी गोष्ट आहे, की आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती कॉम्प्रोमाईज केलेली आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. पण जी रोगप्रतिकारक शक्ती हवी, ती आज आपण कॉम्प्रोमाईज केलेली आहे. तिला आपण थोडंसं साइडला ठेवलेलं आहे आणि आपण आता अ, आहे त्या पद्धतीत जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. आणि यामध्ये इलनेस किंवा आजारपण आज आपल्या सर्वांना एक परिचित आहे ते म्हणजे इन्फेक्शन. आता हे इन्फेक्शन व्हायरल पण असू शकतं किंवा ज्याला कुणाला साथीचा संसर्ग झालेला आहे, त्याच्या संपर्कात जरी आज आपण आलो, तरी सुद्धा आपल्याला हे इन्फेक्शन त्रास देतंय. आणि याच्यासाठीच आज आपण वारंवार हात धुतोय, सॅनिटायझरचा वापर करतोय किंवा मास्क वापरतोय. या सगळ्या गोष्टींचं काय? तर इन्फेक्शन आणि दुसरं आहे डिसऑर्डर. आता डिसऑर्डर हा प्रकार मागच्या एका वर्षभरात कमी झालेला आहे. का कमी झालेला आहे? तर त्याचं एक कारण आहे. ट्रीटमेंट मॅनेजमेंटमध्ये जे इन्फेक्शन होतं त्यासाठी आज आपण व्हॅक्सिनेशन घेतोय किंवा काही गोळ्या औषधी अशा कंझ्युम करतोय, की जेणेकरून हे इन्फेक्शन दूर जाईल. पण परफॉर्मन्स मॅनेजमेंटमध्ये काय होतं, की हार्ट, लिव्हर, किडनी, लंग्स यांच्यावरच अ, म्हणजे हे काम करेनासे होतात किंवा डिसऑर्डर होतात. तर याच्यावर उपचार काय आहे? चांगलं खा किंवा चांगल्या सवयी अंगीकारा. जिथं पोल्युशन आहे तिथे जाऊ नका किंवा अव्हॉइड स्ट्रेस. विनाकारण व्यर्थ स्ट्रेस घेऊ नका आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग करा. म्हणजेच आज जर आपण थोडीशी जागरूकता घेतली तर पुढचे बरेचसे संभाव्य धोके टळतील. पण ह्या गोष्टी जेवढ्या वाटतात तितक्या सोप्या आहेत का? 1 मिनिट. ह्या तेवढ्या सोप्या राहिलेल्या नाहीयेत किंवा तुमचं याच्याविषयी काय ओपिनियन आहे? एनिवे काही हरकत नाही. तर आपला हा लाईव्ह सेशन आहे, पण
ऑफलाईन नाही, ऑनलाईन आहे. एनिवे, तर ह्या सगळ्या गोष्टी आज पॉसिबल नाहीयेत. पण काही कारणास्तव आज पूर्ण जगाचं लक्ष फक्त इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन किंवा जे साथीचे आजार आहेत त्याच्याकडे गेलेले आहेत. आणि एवढ्या वर्षभरात हे बाकीचे सर्व आजार हार्ट, लिव्हर, किडनी, लंग्स याच्याकडे दुर्लक्षित झालेले आहेत. तरी सुद्धा ज्या डेथ कोरोनामुळे झालेल्या आहेत, त्या नॉट जस्ट बिकॉज ऑफ कोरोना, ते फक्त कोरोनामुळे नाही झालेल्या. त्या बीपीमुळे झालेल्या आहेत किंवा ज्यांचं बायपास झालेलं आहे त्यांच्या झालेल्या आहेत किंवा ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम होते, लिव्हरचे प्रॉब्लेम होते, किडनीचे प्रॉब्लेम होते, ह्या व्यक्तींमध्ये किंवा ज्याला निमोनिया म्हणतात, फुफ्फुसांमध्ये पाणी होतं, अशा गोष्टींमुळे जास्त झालेले आहेत. आणि ट्रीटमेंटमध्ये ह्या 2 गोष्टी येतात. एक तर आहे फायटिंग डिसीज आणि करेक्टिंग मेटाबॉलिक डिसऑर्डर. तर आता मनुष्य शरीराविषयी जर आपण आज थोडंसं बोललो, तर आपल्या शरीरामध्ये ट्रिलियन्स सेल्स आहेत. ट्रिलियन्स म्हणजे जवळ-जवळ 1,00,000 करोड म्हणजे 1 ट्रिलियन आणि अशा 60 ट्रिलियन सेल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. आता उदाहरणार्थ मी विनोद पाटील. माझ्या आतमध्ये पूर्ण ऑर्गन्समध्ये, पूर्ण बॉडीमध्ये जवळ-जवळ 60 ट्रिलियन सेल आहेत. म्हणजे एक पेशी म्हणजेच विनोद पाटील आणि असे 60 ट्रिलियन, 1 ट्रिलियन म्हणजे 1,00,000 करोड इतके पेशी, इतकी फार मोठ्या प्रमाणात किंवा प्रचंड प्रमाणात हे सैन्य किंवा माझंच प्रतिरूप माझ्या आतमध्ये आहे. 82 बिलियन म्हणजे अंदाजे 820 करोड न्यूरॉन्स जे ब्रेन थ्रू आपल्या पूर्ण बॉडीला मेसेज पोहोचवतात, एवढे न्यूरॉन्स माझ्या शरीरामध्ये आहे. आणि एक न्यूरॉन्स तुम्हाला फक्त एक अंदाज यावा म्हणून सांगतो. एक न्यूरॉन्स म्हणजे 82 जीबी. जर आपला साधारण मोबाईल पाहिला, तर तो 64 जीबीची त्याची रीड ओन्ली मेमरी किंवा मेमरी असते मोबाईलची. पण 82 जीबी मेमरी एका न्यूरॉन्सची आहे. एवढं व्यक्ती प्रचंड ज्ञान आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या स्मरणशक्तीमध्ये साठवून ठेवू शकतो. प्रत्येक मनुष्याची एवढी क्षमता आहे. पण ती आपण जागृत केलेली नाही. आय होप तुम्हाला हे कळत असेल. मी पुढच्या सेशनमध्ये याच्यावर अजून डिटेलमध्ये बोलीन. पण आता फक्त एक तुम्हाला अंदाज यावा, की परमेश्वराने इतकी अद्भुत रचना आपल्याला दिलेली आहे. पण आपण खरंच याचा वापर करतोय का? आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी, आपल्या स्वतःच्या करिअरसाठी, हेल्थसाठी, वेल्थसाठी, हॅपीनेससाठी. आणि हे जर आपण करत नसू, तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या या सिस्टमचा वापर पूर्णपणे करत नाही आहोत. तर यामध्ये सेल्स याचा एक बेसिक घटक आहे आणि जर पेशी निरोगी असतील, तर शरीर निरोगी आणि पेशी आजारी असेल, तर शरीर आजारी आणि मनुष्य मृत किंवा डेथ होते त्याचे म्हणजेच काय होतं, की त्याच्या शरीरातील त्याच्या ज्या पेशी आहेत, त्या आता कार्य करेनासे झालेल्या आहेत. आणि त्यामध्ये बायो इंजिनिअरिंग मार्वल्स आहे, कॉम्प्लेक्स बायोकेमिकल आहे. हृदयापासून वरचा भाग बायो इलेक्ट्रिकल फंक्शन करतो. हृदयाखालचा भाग बायोकेमिकल फंक्शन करतो. पण ह्या सर्वांना जर कोणी मॅनेज करणारा असेल, तर ते माइंडसेट आहे. तो आपला माइंडसेट आहे, की आपण प्रत्येक घटनेकडे कुठल्या पद्धतीने पाहतो. सकारात्मक पद्धतीने पाहतो का नकारात्मक पद्धतीने पाहतो. आणि त्याच्यावर डिपेंड असतं आपल्या शरीराचं आरोग्य. बॉडी अँड माइंड आर नॉट डिफरंट. शरीर आणि मन वेगवेगळं नाहीये. जर तुम्ही मनाने निरोगी असाल, तर तुमचं शरीर निरोगी आहे. आणि ज्याचं शरीर निरोगी नाहीये आणि त्याला जर तुम्ही म्हणालात, की तू सकारात्मक विचार कर, पॉझिटिव्ह थिंकिंग कर, तर तो नाही करू शकत. कारण त्याच्या कमरेत वेदना आहेत आता. त्याच्या गुडघ्यांमध्ये वेदना आहेत. त्याला त्रास होतोय, बॉडी पेन होतीये किंवा कफ आहे. त्याला जर तुम्ही सांगितलं, की सकारात्मक राहा, तर तो नाही राहू शकत. पण ह्या दोन्ही गोष्टी हँड इन हँड चालतात. पण याच्यात जर पॉवरफुल म्हणालो, तर माइंड. म्हणून आजपासून स्वतःला दररोज सकाळी उठल्यानंतर एक मेसेज द्यायचा, की मी निरोगी आहे, मी स्वस्थ आहे. माझ्या आतमध्ये प्रचंड शक्ती आहे आणि मी माझ्या ह्या मनाच्या अनंत शक्तीचा चांगल्या प्रकारे माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी वापर करीत आहे.
तर आज ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, तर यामध्ये आपल्याला एक अशा प्रकारचं सोल्युशन पाहिजे, की जे डायरेक्ट आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करेल. आता मी पण बऱ्याच वेळा न्यूज पाहतो किंवा काही गोष्टी पाहतो. तर ज्यामध्ये 100 वर्षाचे वृद्ध असतात, पण त्यांना सुद्धा जर कुणी विचारलं, की तुमची इच्छा काय आहे? तर ते म्हणतात, "अजून मला माझी जी पणती आहे किंवा नातू आहे, त्याच्या मुलाचं लग्न पाहायचंय किंवा एकदा त्याचं तोंड पाहिलं, की मग मला आनंद होईल." तर प्रत्येकाची एकच इच्छा आहे काय, की मला अजून जीवन जगायचंय. मला अजून दीर्घ आयुष्य पाहिजे. पण फक्त दीर्घायुष्य पाहिजे का बेडवर पडून? नाही. तर मला आरोग्य पण पाहिजे आणि दीर्घायुष्य पण पाहिजे. तर प्रत्येकाची ही अल्टिमेट डिझायर आहे आणि सर्वात कुठली जर भीती असेल, सर्वात मोठी भीती जर कुठली असेल ना, तर ती फक्त एकच आहे, मृत्यू. मृत्यूची भीती. त्याच्या पलीकडे कुठलीही भीती नाही. आज लोकं ₹3,00,000 ₹5,00,000 प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खर्च करायला तयार आहेत, जस्ट बिकॉज डेथ. मृत्यू नकोय. आणि म्हणजे आरोग्य हवंय थोडक्यात. आणि आरोग्य हवंय तर यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. आज जो मार्केटमध्ये चाललाय, की तुम्हाला पहिलं भीती दाखवायची. व्हेंटिलेटर जे शॉर्टेज पडतायत, त्यासाठी ब्लॅकनी लोकं पर्चेस करतायत किंवा काही इंजेक्शन शॉर्टेज आहेत. एक ₹800 चं इंजेक्शन लोकं ₹10,000 ला विकत घेतायत. का? कारण आता त्याला सबस्टिट्यूट नाही. तर आपल्या 4 प्रमुख गरजा आहेत. एक आहे आपल्याला सकस पौष्टिक आहार पाहिजे, बेसिक न्यूट्रिशन्स पाहिजे. आपल्याला जास्त काही नकोय. फक्त एक सकस पौष्टिक आहार पाहिजे. पोळी, भाजी, भाकरी, भात किंवा दूध जे काही सकस आहे, पौष्टिक आहे ते आपल्याला हवंय. दुसरं आहे आपलं हार्ट, लिव्हर, किडनी आणि लंग यांचं एकमेकांमध्ये तारतम्य पाहिजे. म्हणजे हृदय, फुफ्फुस, किडनी आणि लिव्हर हे एकमेकांच्या तारतम्यामध्ये राहणं गरजेचं आहे आणि ते तसं काम करतात. आणि आपल्या शरीरामध्ये जे आपण कंझ्युम करतोय याच्यातलं डिटॉक्सिफिकेशन जो विजातीय पदार्थ आहे किंवा जो टाकाऊ पदार्थ आहे तो शरीरातून बाहेर गेला पाहिजे. आणि चौथा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढणे. या 4 गोष्टी जर मिळाल्या, तर प्रत्येक मनुष्य निरोगी जीवन जगू शकतो. याच्यासाठी दुसरं कुठल्याही गोष्टीची गरज नाही. आता प्रश्न असा आहे, की आपल्याला हे कुठे मिळेल? ह्या 4 गोष्टी तर आपल्याला हव्यात, पण आता हे मिळेल कसं आणि कुठून मिळवायचं? आणि याच्यासाठीच आता आजपर्यंत भरपूर संशोधन झालेत, वेगवेगळे मार्ग आलेत. तर त्यासाठी आज आपण हे सेशन बघतोय आणि याच्यासाठी एक आशेचा किरण आपल्या समोर आहे. डी-एक्सएनमध्ये आल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी खूप अचीव्हमेंट केलेल्या आहेत. आता मला हे सांगावसं वाटतंय इथं, की काही लोकांनी Mercedes घेतली, काही लोकांनी Audi घेतली, काही लोकांनी खूप चांगल्या अचीव्हमेंट केल्या. पण मला जर काही मिळालं असेल ना किंवा ज्याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, तर ते म्हणजे दातो डॉक्टर लिम सिओ जेन यांच्यासारखे महान अ, एक संत पुरुष किंवा नागजीवा ज्याला म्हणता येईल, एक आचार्य म्हणता येईल, की जे मला मिळाले आणि ज्यांच्यामुळे आज आपल्याला ही संजीवनी बुटी मिळाली, जिला गॅनोडर्मा असे म्हणतात आणि सिक्रेट ऑफ लिव्हिंग लाँग दीर्घ आयुष्य जगण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्य जगण्यासाठी स्ट्रॅटेजी फॉर हेल्दी लाईफ फक्त दीर्घायुष्य नव्हे. बरेचसे लोकं दीर्घायुष्य घेतात. वयाच्या 80व्या वर्षापर्यंत अस्थमासाठी पंप वापरतात किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात. दीर्घायुष्य आहे त्यांना, पण ते निरोगी नाहीये, अनहेल्दी आहे. तर ते म्हणजे गॅनोडर्मा लुसिडम. गॅनोडर्मा गॅनो म्हणजे एक चमकणारी दिव्य वनस्पती आणि डर्मा म्हणजे त्वचा. गॅनोडर्मा लुसिडम. यालाच ऋषी मशरूम पण म्हणतात. 2 गोष्टी आहेत. एक आहे क्रिएशन आणि दुसरं आहे क्रिएटर. ज्यांनी हे निर्माण केले ऑफ कोर्स ते भगवंत आहे, परमेश्वर आहे. परमेश्वराची ही रचना आहे, निसर्गाने निर्माण केलेली आहे.
पण ते सर्वसाधारण मनुष्यांपर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे, तर ते आहेत ग्रेट दातो डॉक्टर लिम सिओची. आज खूप लोकं तुम्हाला मिळतील, जे खूप श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे खूप संपत्ती आहे आणि ज्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी पण खूप प्रिकॉशन घेतलेले आहेत. पण अशा व्यक्तीविषयी आपल्याला रिस्पेक्ट नाहीये. आपल्याला रिस्पेक्ट कुणाचा आहे? ज्या व्यक्तीने समाजासाठी या समाजाच्या ऋणांसाठी त्याच्यातून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा ऋणातून मुक्त होण्यासाठी समाजाप्रती जे कर्तव्य केलं आहे ते आहेत दातो डॉक्टर लिम सिओजी. आता याचं विशेष काय आहे? तर हे जे हार्मोनियस फंक्शन आहेत, हे जे 4 ऑर्गनचं आपल्या ह्याच्यात होतंय, तर त्यासाठी हे मदत करतं. याचं विशेष आता मला एक सांगायचंय, पण त्याच्या आधी आज बरेचसे लोकं म्हणत असतील, की मी 50 वर्षापासून एकदाही डॉक्टरांकडे गेलो नाही. पण आज मला 51व्या वर्षी डॉक्टरांना पाहावं लागलं. तर असं का झालं? कुठलाही आजार एका रात्रीत, एका दिवसात, महिन्यात किंवा 6 महिन्यात तयार होत नाही. तर त्याची एक प्रोसेस असते. कदाचित ठीक आहे 6 महिन्यापासून सुरू झालेलं असेल, तर काही असतात लक्षणं, त्याच्यानंतर असतो आजार आणि त्याच्यानंतर असतो गंभीर आजार, क्रोनिक डिसीज. म्हणजे पहिल्यांदा दिसतात सिम्प्टम्स, लक्षणं, त्याच्यानंतर मग त्याचं रूपांतर आजारपणामध्ये होतं. कधीतरी एकदा सर्दी झाली होती किंवा पूर्वी होत होती. पण आता दर महिन्याला होते आणि त्यानंतर मग त्याचंच रूपांतर होतं गंभीर आजार ज्याला आपण दमा म्हणू शकतो. पण हे का होतं? कारण आपण सर्वजण ह्या आजाराच्या पूर्वस्थितीत प्री इलनेस पिरियड झोन जे पी-आय-पी इथं लिहिलंय ना प्री इलनेस पिरियड झोन आणि हे आहे आपली पेन थ्रेशोल्ड रेशो ज्याला आपण रोग प्रतिकारक शक्ती म्हणतो आणि दुसरं आहे डिसीज पिरियड ज्यामध्ये प्रत्यक्षात आपल्याला ह्या आजारपणांना सामोरं जावं लागतं. आजाराची पूर्वस्थिती आणि एक गंभीर आजार. तर गॅनोडर्मा काय काम करतं? तर गॅनोडर्माचे हे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये 200 पेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहेत. आता ही स्लाईड माझी जुनी आहे, पण आता लेटेस्ट 400 औषधी गुणधर्म गॅनोडर्मामध्ये मिळतात. गॅनोडर्मा हे कुठल्याही आजारासाठी औषध नाही, प्रथम. द्वितीय, जर तुमच्या शरीरात काही आजार असेल, तर तो आजार विनोद सर, नेट गेलं का? विनोद सर, आवाज गेलाय. आणि हे गॅनोडर्माचं काही वैशिष्ट्य आहे, की जे जसं आपण ऑक्सिजन कंझ्युम करतो, तसंच गॅनोडर्मा सुद्धा ऑक्सिजन कंझ्युम करतं. त्याच्यामध्ये क्लोरोफिल नाहीये आणि त्याला स्वतःची ऊर्जा शक्ती स्वतः बनवावी लागते. आणि जे मी 400 औषधी गुणधर्म म्हणत होतो, त्यातल्या ह्या 6 गोष्टी आहेत. पॉलिसॅकराइड, ऑर्गॅनिक जर्मेनियम, एडेनोसिन, ट्रायटर्पेनाइड्स, गॅनोडरिक एसेन्स आणि होल स्पेक्ट्रम्स ऑफ विटॅमिन्स, मिनरल्स, फायटोन्यूट्रिएंट्स. काही गोष्टी ह्या आता मॉडर्न सायन्सला अजून माहिती सुद्धा नाहीत, की ज्यामध्ये व्हायरस सुद्धा डिॲक्टिव्हेट करण्याची क्षमता आहे, ते गॅनोडर्मामध्ये आहेत आणि ही त्याची प्रोसेस आहे. ह्या पद्धतीनं संपूर्ण हायजीन करून आता हे साधारण एक दिवसाभराचं गॅनोडर्मा जे इथं स्लाईड आलेली आहे आता आणि हे 100 दिवसाचं एक नॅचरल पूर्ण मॅच्युअर्ड मशरूम आणि हे त्यांच्या वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस ह्या प्रॅक्टिसेस मधून फॉलो केल्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल डिहायड्रेशन, फायबर सेपरेशन साधारण 20 किलो गॅनोडर्मा त्याच्यापासून 1 किलो गॅनोडर्माची पावडर तयार होते. फ्रूट बॉडीला आरजी म्हणतात, रूट बॉडीला जीएल म्हणतात. गॅनोसेलियम आणि रिशिगॅनो. तर इथं यांचं महत्वाचं कार्य आहे, की जे आपली पेशी आहे याच्यामध्ये जे विषारी पदार्थ आज जमा झालेले आहेत, तर आरजी आणि जीएल काय करतं, की त्यांना डिटॉक्सिफाय करतं. म्हणजे त्याच्यातील जो कचरा आहे, तो शरीरातून बाहेर काढून
त्याला पूर्णपणे निरोगी बनवतं. आज जर तुमच्या घरात एखादं लहान बाळ असेल, लहान मूल असेल, तर त्याची ऊर्जा क्षमता किंवा कार्यक्षमता आणि त्याच्या वडिलांची कार्यक्षमता, या दोघांची तुलना करा. घरातील त्या गृहिणीला, माता, भगिनी त्यांना ते माहिती असेल, की ऑफिसवरून, कामावरून, शेतीवरून जर एखादा व्यक्ती, प्रौढ व्यक्ती घरी आला आणि त्याला तुम्ही दुसरं काम सांगितलं, तर तो शक्यतो करत नाही. काही लोकं करत असतील, पण शक्यतो नाही करत. पण हेच ते लहान बाळ, त्याला रात्री 8 वाजू द्या, 9 वाजू द्या आणि जरी त्याला कोणी खेळण्यासाठी बाहेर बोलवलं, तरी तो तयार असतो. हे का होतं? कारण त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन आहे, प्रचंड प्रमाणात ऊर्जा शक्ती आहे. पेशी जर निरोगी असतील, तर आपल्या टिश्यूज निरोगी असेल, अवयव निरोगी राहतील, सिस्टम हेल्दी राहील आणि बॉडी हेल्दी राहील. मगाशी आपण जे चित्र पाहिलं होतं, की प्रत्येक व्यक्ती आजाराच्या पूर्वस्थितीमध्ये आहे. पण हे जे टॉक्सिन विषारी पदार्थ आज प्रिपेअर होत आहेत, तर त्यांना गॅनोडर्मा झाडू मारल्यासारखं स्वच्छ करतो. म्हणजे ती साफ करतो, जेणेकरून तो आजार रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी सिस्टमच्या कंट्रोलमध्येच नष्ट होतो. तो वर डोकावू शकत नाही. याच्याने तुमची नॅचरल हीलिंग प्रोसेस, बरं होण्याची क्षमता ती वाढते. ज्याला हीलिंग प्रोसेस म्हणतात आणि ही ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे. काही लोकं आपण असे पण पाहिले ज्यांना कोरोना पॉझिटिव्ह होता, पण त्यांच्यामध्ये सिम्प्टम मात्र काही नव्हते. ते कॅरियरचं काम करत होते. असं का झालं? कारण त्यांच्यामध्ये ही क्षमता जास्त आहे. पेशींना निरोगी करण्याचे जी क्षमता आहे डिटॉक्सिफिकेशन, ती गॅनोडर्मामुळे मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, आपल्या शरीरामध्ये जो ऑक्सिजन हवा आहे, तो मिळवण्यासाठी गॅनोडर्मा आपल्याला मदत करतं. आणि ह्या काही पद्धती आहेत. स्कॅनिंग होतं, डिटॉक्सिफायिंग होतं. म्हणजे आजाराचा शोध. गॅनोडर्मा कुठल्याही आजाराचं औषध नाही, पण ते कंझ्युम केल्यानंतर ज्या भागामध्ये प्रॉब्लेम आहे, तिथं ते स्कॅन करतं. त्याला डिटॉक्सिफाय करतं, त्या पेशींना स्वच्छ करण्याचं काम करतं. बॉडी फंक्शन रेग्युलर करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि नवीन पेशी निर्माण करायचं काम करतात. आणि याच्यामुळे काय होतं, शरीरातून जे टॉक्सिन्स आहे, विषारी पदार्थ आहे, जर वॉटर द्रव पदार्थ असतील, तर युरिन म्हणून, म्हणजे लघवीतून, घामातून आणि कफ वगैरे जे बाहेर पडतात त्याच्यातून शरीराबाहेर टाकले जातात. आणि जर फॅट असतील, घन पदार्थ असतील, तर ते लूज मोशन्स मधून क्लीन होतात. आणि हे डिटॉक्सिफिकेशन होणं फार महत्वाचं आहे. आईच्या पोटात असलेल्या बाळापासून जन्मलेली मुलं, विद्यार्थी किंवा कॉलेजमधले मुलं, विद्यार्थी, तरुण जोडपे आणि वृद्ध आई-वडील, सीनियर सिटिझन, हे सगळेजण हे कंझ्युम करू शकतात किंवा ज्याची आज म्हणजे आजाराच्या स्थितीमध्ये आहेत, असे सर्व लोकं हे कंझ्युम करू शकतात. तर स्वतः मी माझ्या कुटुंबामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी प्रेग्नन्सी पासून माझ्या मिसेसला दिलेल्या होत्या आणि त्याचे रिझल्ट टेस्टिमोनियल खूप चांगले मिळालेले आहेत. तर ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला मगाशी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत, की आज जर आपला माइंडसेट एक स्ट्राँग ठेवण्याचा असेल, तर त्यासाठी ह्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. आज आपण हे ट्रीटमेंट म्हणून कंझ्युम करू शकतो. उद्या म्हणजे जर उद्याची तयारी करायची असेल, तर प्रिव्हेन्शन, ज्याला आपण म्हणतो ना, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे जर आपण वेळीच जागरूक झालो, तर आजार येण्यापूर्वीच आपण त्याला टाळू शकतो आणि कायम तुम्ही हे कंझ्युम करू शकता. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह किंवा इम्युनिटी सिस्टम तुमची चांगली बिल्ड होईल. तुम्हाला प्रोटेक्ट करेल, शरीराला तुमच्या मेंटेन ठेवेल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल. आणि ह्या चारही गोष्टी ज्या मगाशी मी बोललो होतो, की आपल्याला बेसिक न्यूट्रिशन पाहिजे, हार्ट, लिव्हर, किडनी, लंग्स यांचं अ, जे फंक्शनॅलिटी आहे ती योग्य प्रमाणे, योग्य प्रकारात होण्यासाठी सुद्धा याची चांगली मदत होते. टॉक्सिन क्लिन्झर, विषारी पदार्थ शरीरातून बाहेर पडतात आणि यासाठी मी सजेस्ट पण करीन, की जर कुणाला शक्य असेल तर त्याने एनिमा सुद्धा करायला हरकत नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी.
आणि DXN गॅनोडर्माचे हीच कोर व्हॅल्यू आहे, की याच्यामध्ये त्या सर्व गोष्टी आहेत, की जे तुम्हाला खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्य, सुखी आयुष्य, आर्थिक भरभराटीचं आयुष्य देऊ शकेल. आज आजार नाही याचा अर्थ असा नाही होत, की आपण निरोगी आहोत. पण आज जर तुम्ही निरोगी असाल, तर याचा अर्थ नक्कीच असा होतो, की तुम्ही खऱ्या अर्थाने निरोगी आहात. आणि खऱ्या अर्थाने जीवन जगण्यासाठी तुम्हाला गॅनोडर्मा मदत करेल. तर यामध्ये 3 प्रकार आहेत. मी फक्त गॅनोडर्माविषयी जास्त बोललो किंवा जी गॅनोथेरपी आता मी तुम्हाला सांगितली. पण यामध्ये हेल्थ ग्रुपमध्ये आर-जी-जी-एल, मोरिंजी आणि स्पिरुलिना ह्या 3 कॅटेगरी आहेत. बिव्हरेज रेंजमध्ये सुद्धा आहेत, की लिंग्झी कॉफी, DXN टी आणि कोकोझी. यामध्ये कॉफी पण येते, कॉफी बिव्हरेज फॉर्ममध्ये येतात आणि हे सुद्धा तुम्ही जर आज एक ट्रायल व्हर्जन किंवा प्रिकॉशनसाठी सुरू केलं तरी सुद्धा तुमच्या जीवनात खूप चांगला बदल घडेल. आणि कॉस्मेटिक अँड पर्सनल केअरमध्ये पेस्ट, सोप, शॅम्पू, ऑइल, टॅल्कम पावडर, बेबी ऑइल आणि टी ट्री क्रीम. या प्रत्येक गोष्टीचं एक विशेष महत्त्व आहे आणि आयुर्वेद याला कशी पुष्टी देतो अ, हे मी पाहिजे तर एका नेक्स्ट सेशनमध्ये सांगेन कारण आता आपला टाईम अप होत आलेला आहे. तरी पण जर कुणाला काही शंका असतील किंवा काही डिस्कशन करायचं असेल तर आपण बोलू शकतो आता. हॅलो सर. बोला. हां सर, आता टाईम अप झालेला आहे आपला. 10 चालेल. वाजलेत. स्टॉप शेअर करू, डिस्कस करू आणि अजून एक सेशन कंटिन्यू करू नंतर आपण. येस. आणि मला अजून एक सेशन फार महत्त्वाचं सांगायचं की आयुर्वेद याला कशी पुष्टी देतो. नक्की, नक्की. अ, अ, जर हा ऑफलाईन सेशन असता तर कदाचित म्हणजे मी सर्वांना म्हणालो असतो की बसून राहा आता. पण आता 10 पण वाजलेले आहेत. हां, हां, हां. साधारण तर जर कुणाला काही प्रश्न असेल, काही विचारायचं असेल, तर मला खूप आनंद होईल तुमच्या हो, आता प्रश्नांची आपण उत्तर. स्क्रीन स्टॉप शेअर कर, लोकांना विचारू दे. ओके सर. हां. अ, ओके. ओके. विनोद सरांचा सेशन आजचा खूपच छान झालाय आणि बरेचसे इन्फॉर्मेशन आपल्याला पूर्णपणे कळाली. डॉक्टर बांगी पण आल्यात आणि कोणाला जर काही विचारायचं असेल तर बिनधास्त तुम्ही सगळे विचारू शकता. तुमचे प्रश्न किंवा फीडबॅक देऊ शकता. सुनील नंदीकोळे सर फीडबॅक द्या तुमचा, अनम्यूट करा. हॅलो सर, गुड मॉर्निंग. हां, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. पाटील सरांचे आताचे पीपीटी जे होते इतके हां. छान होते आणि मराठीतून एवढं स्पष्टपणे सांगितलं की गडबड नाही, घाई नाही किंवा काय नाही. असं वाटतं 10 कधी वाजे आम्हाला कळालंच नाही. आणि मग ते घंटा 9:30 वाजता एवढे छान पीपीटी रन केले ना आणि डिटेल आणि डीप मध्ये नॉलेज त्यांनी दिलं. आणि खरं सांगतो तुम्हाला, मी पाटील सरांची आज पहिल्यांदा मीटिंग ऐकतोय मी. क्या बात है. पहिल्यांदा मीटिंग ऐकतोय मी. कारण ऑनलाईन ऑफलाईन बघितलंच नाही, पण ऑनलाईन त्यांना मी आज मीटिंग ऐकली. खरोखरच छान पीपीटी आहे आणि हां. माहिती त्यांनी छान दिली. आणि दुसरा सेशन सर त्यांचा अवश्य 2-3 दिवसांनी कंटिन्यू करा. नक्की. आणि खरोखर पाटील सर थँक्यू. थँक यू, ओके. थँक यू व्हेरी मच. शिवाजी माळी सर बोला. माळी सर अनम्यूट करा. गुड मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. फार सुंदर सेशन झाला सर. थँक यू सर. छान, म्हणजे लोकांना चांगलं नॉलेज मिळालं आज. येस, थँक यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. ओके. वृषाली इखे मॅडम बोला. वृषाली मॅडम. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. सुंदर झाले. पुढचे पण आम्हाला मीटिंग्स ऐकायला आवडतील. आजची तर खूपच सुंदर होती. येस, डेफिनेटली. एक्सलंट होती सर. की सरांचा जो ट्यून होता आवाजाचा वगैरे एकदम म्हणजे प्रोफेशनल मीटिंग झाली आणि ते नॉलेज पण त्याच्यातनं दिसून आलं. आणि व्हेरी व्हेरी गुड सर. एक्सलंट मीटिंग सर. थँक यू सर. ओके. अजून कोण आहे? डोके मॅडम बोलताय का? डोके मॅडम. डोके मॅडम अनम्यूट करा.
आउटच झाल्या वाटतं त्या. बर, विराज गुरव सर बोला. हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा, पाटील सरांची मीटिंग खूपच छान झाली आणि डीप मध्ये नॉलेज दिलं. गॅनोथेरपी याविषयी आम्हाला भरपूर चांगलं नॉलेज दिलं. त्यांचा पुढचा सेशन पण लवकरच ठेवा सर. नक्की नक्की. शीतल मांजरे मॅडम बोला. हॅलो, हा, गुड मॉर्निंग सर. खरंच मीटिंग खूप छान झाली आणि रोज मला असं वाटायचं की आपण मलेशियाच्या फॅक्टरीमध्ये किंवा फॅक्टरी समोर बसून मीटिंग घेतोय. आज असं वाटलं की आपण आज ब्रह्मांडामध्ये पोहोचलोय. चांगली मीटिंग खरंच गोष्ट आहे. खूप छान झाली. सरांनी खूप छान माहिती दिली आणि आज कसं झालंय माहितीये का, कोरोना हा विषाणू नवीन नाहीये. ह्याच्या अगोदर पण बरेच विषाणू आले. पण आपली जी खाण्याची लाईफस्टाईल आहे, राहण्याची, वागण्याची, त्याच्यामुळं आपली बॉडी वीक झाली आणि विषाणू स्ट्रॉंग झालाय. त्यामुळे आज आपल्याला कोरोनामुळे आज घर बंद करून घरामध्ये पूर्ण जगाला बसायची वेळ आली. आणि याच्यासाठी आता आपल्याला एकच करावं लागेल की आपली इम्युनिटी चांगली बिल्ड करावी लागेल, सकस आहार घ्यावा लागेल, व्यायाम वगैरे ह्या जर गोष्टी आपण नियमित करत राहिलो तर आपण खरंच कोरोना विषाणूला का याच्यापेक्षा महाभयंकर जरी विषाणू एखादा आला तरी पण आपण आपल्या इम्युनिटीच्या माध्यमातून आपण त्याला हरवू शकतो. थँक्यू सर. येस, गिरधर सर बोला. जगदीश सर अनम्यूट करा. हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर, हा सरांना जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. हा, खूप छान मीटिंग घेतली सर. आणि आजच्या मीटिंग मधून ना जे की तुम्ही आज खूप छान म्हणजे प्रेझेंटेशन दिलं की रोग प्रतिकारक शक्ती प्रत्येक व्यक्ती हा कॉम्प्रोमाइज करतोय. आणि जर रोग प्रतिकारक शक्तीला कॉम्प्रोमाइज करायचं झालं तर मग आपली लाईफ कॉम्प्रोमाइज व्हायली. आणि आता आपण बघतोय की आपलं शेवटचं 10व-20व त्याच्यात सुद्धा कॉम्प्रोमाइज करावं लागले. एका दिवसातच कार्यक्रम होणार सगळा. बरोबर. तर आपल्याला वाटतं की आरोग्य बॅलन्स राखण्यासाठी हे काळाची गरज आहे. गॅनोडर्मा हे एक संजीवनी बुटी दिलेली आहे, एक अवतारी पुरुष आहे. आणि त्याच्यासाठी आपला माइंडसेट तयार करावा लागेल. जर माइंडसेट निगेटिव्ह असेल, माइंडसेट जर ऐकून घेण्याचा नसेल, समजून घेण्याचा नसेल, तर मग आपल्या रोग प्रतिकारक क्षमतेला कॉम्प्रोमाइजच करावं लागेल. तर मला वाटतं की आजच्या मीटिंग मधून चांगला मेसेज दिलाय की आणि मला वाटतं की जेवढी मीटिंगला होते ते गॅरंटेड त्यांना ह्या गोष्टी समजल्या असतील. थँक्यू सर. ओके, बालाजी सर. बालाजी सर. डॉक्टर निलिमा बांगी. डॉक्टर निलिमा बांगी मॅडम बोला. हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला. हे जे आहे आणि हे आपण कोणत्या स्टेज पेशंटला कुठल्या स्टेजला सुरू करू शकतो, म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून का सगळे सिम्पटम दिसल्यानंतर कसं, हे विचारायचं होतं मला. विनोद सर सांगा. येस. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर स्टेज कुठल्या, समजा पेशंट आलेला आहे, ऑलरेडी फीवर आहे, कॉफ आहे, सगळे सिम्पटम स्टार्ट झालेत, फर्स्ट 2 days 3 days झालेले आहेत, येस येस तर त्यावेळेस आपण स्टार्ट केल्यानंतर काय इफेक्ट येस होऊ येस शकतो. आय विल आन्सर दिस क्वेश्चन. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे मी या प्रश्नाचं उत्तर देतो. आपण कुठल्याही स्टेजमध्ये आरजीजीएल, स्पिरुलिना आणि मोरिंजी चालू करू शकतो. फक्त माझ्या अनुभवाप्रमाणे मी जस्ट सांगतो की जर कोलेस्ट्रॉल खूप हाय लेवलला असेल किंवा चोकअप जास्त झालेलं असेल समजा, तर त्या केसमध्ये आपण आरजीजीएल न देता मोरिंजीनी सुरुवात करायची. किडनी डायलिसिस जर कुणाचा असेल तर त्यांना आपण मोरिंजीनी सुरुवात करायची. अदरवाईज तुम्ही इच अँड एव्हरी पेशंट यू कॅन स्टार्ट आरजीजीएल राईट फ्रॉम फर्स्ट डे फर्स्ट डे. सिंगल पेअर. म्हणजे हा. एक पेअर पासून तुम्ही सुरू करू शकता. स्पिरुलिना 10 स्पिरुलिना. आता मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतो. एक 5 मंथची प्रेग्नेंट लेडीज होती ज्यांना बेड रेस्ट सांगण्यात आली होती. बेड रेस्ट, कंप्लीट बेड रेस्ट, कारण त्यांना ब्लिडिंग किंवा ह्या गोष्टी घडत होत्या. तर त्यांना मी 30 स्पिरुलिना दिल्या होत्या. 10 इन द मॉर्निंग, 10 इन द आफ्टरनून, 10 इन द इव्हिनिंग. 30 पर डे. स्पिरुलिना पर डे. आणि ज्या दिवसापासून त्यांनी कंझ्युम करायला सुरुवात केली, तर त्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांना रिलीफ मिळाला. त्या उभ्या राहू शकल्या आणि पुढचे 9 महिने म्हणजे बेबी एकदम व्यवस्थित नरिश झाले आणि डिलिव्हरी पण चांगली झाली. तर जर प्रेग्नंट लेडीज कंझ्युम करू शकत असेल, द मोस्ट
अशी अवस्था म्हणता येईल आपल्याला जी खूप नाजूक आहे. तर बाकीच्या सर्व पेशंटना तुम्ही पहिल्या दिवसापासून देऊ शकता आर्जिजेल, स्पिरुलिना आणि मोरिनजी. नाही, पण दिल्यानंतर आपल्याला किती दिवसामध्ये रिझल्ट दिसू शकतो? हे डिपेंड आहे पेशंटचे मॅडम. कॉम्प्लिकेशन्स असतात पुढे. येस, येस. हे हां. डिपेंड आहे मॅडम. त्या प्रत्येकाचं कॉम्प्लिकेशन्सवर वेगळं. पण डिपेंड आहे. येस. आणि आता काही पेशंट आता समजा नॉट नेसेसरी की फक्त पेशंटच, पण जर तरुण किंवा तरुणी असतील किंवा निरोगी असतील, पण त्यांना काहींना वजन कमी करायचं फॉर एक्झाम्पल किंवा काहींना बर्न होतंय, चेस्ट बर्न होतंय किंवा स्किनवर रॅशेस आलेले आहेत जस्ट बिकॉज ऑफ की डिटॉक्सिफिकेशन होत नाहीये व्यवस्थित. तर त्यांना साधारण 15 दिवसात रिझल्ट आलेत. 3 किलो वजन कमी 15 झालं. days. 3 किलो हां, वजन हां. कमी झालं. त्यांचं चेहऱ्यावर ग्लो आला. कारण हार्ट, लिव्हर, किडनी, लंग्स एका हार्मोनियस फंक्शनमध्ये एकमेकांशी तारतम्य साधून काम करू लागले. येस. थँक यू. थँक यू मॅडम. थँक यू सर. थँक यू व्हेरी मच. थँक यू. डॉक्टर अरुणावाळे मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विनोद पाटील सरांना ऍक्च्युली मी म्हणेल खूप छान इन्फॉर्मेशन घेतली आणि ते स्वतः खूप पॉवरफुल मेडिटेशन करतात. त्याच्यामुळे त्यांचं बोलण्यामध्ये सगळ्यात एकदम शांत असतं आणि एकदम ऐकावंसं वाटतं. तर त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती एवढी पॉवरफुल आहे ना आणि प्रत्येकाने खूप शांततेने ऐकलेली आहे. मी म्हणेल जसं आपला गॅनोडर्मा इम्युनिटी वाढवतो, कारण तुम्ही कोणत्याही स्टेजमध्ये जर गॅनोडर्मा दिला तर पेशंटची इम्युनिटी वाढली तर फायदाच होणार आहे त्याचा. आणि त्याच्याबरोबर आपला गॅनोडर्मा